श्री स्वामी समर्थ. किन्नरांचे आशीर्वाद घेऊन काय होतं, आज आम्ही तुम्हाला किन्नरांबद्दल सांगणार आहोत. शेवटी किन्नरांचा आशीर्वाद वरदान का मानला जातो? किन्नर हा समाजाचा एक भाग आहे, ज्यांना बहुधा समाजामध्ये समान संधी मिळत नाही. पण किन्नरांचा आशीर्वादाचा विचार केला तर त्यांचे आशीर्वाद वरदानापेक्षा कमी मानले जात नाहीत. चला मग जाणून घेऊया किन्नर म्हणजे काय, किंवा किन्नर समाजाचा उल्लेख ग्रंथामध्ये किन्नरबद्दल आला आहे. लोक किन्नरांना हिजडा, छक्का अशा अनेक नावांनी हाक मारतात. लोकांच्या मानसिकतेनुसार त्यांना समाजात मान सन्मान दिला जात नाही, पण त्यांचे आशीर्वाद आणि प्रार्थना यांना जास्त महत्त्व द्या. किन्नर हे पुरुष किंवा स्त्री नसतात. किन्नरांचा पेहराव, चालीरीती आणि परंपरा इतरांपेक्षा वेगळ्या असतात. किन्नरांना आनंदात समावेश करणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की किन्नरांचे आशीर्वाद अत्यंत शुभ असतात. एखाद्याने किन्नराकडून आशीर्वाद घ्यावा आणि कधीही किन्नराचा शाप घेऊ नये. शेवटी किन्नरांच्या आशीर्वादामध्ये कोणती शक्ती असते, त्यामुळे किन्नरांचा आशीर्वाद वरदान म्हणून मानला जातो. किन्नरांचा आशीर्वाद वरदान का मानला जातो हे लोकप्रिय कथानुसार सांगितलं जातं. जेव्हा श्री रामजींना 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आलं, यानंतर श्रीरामजींचे भाऊ भरत आणि अयोध्येतील लोक श्रीरामजींची समजूत घालण्यासाठी गेले की श्रीरामांनी अयोध्या सोडू नये. पण श्रीरामजींना वडिलांच्या आदेशाचे पालन करावे लागले आणि त्यांनी थांबवण्यास नकार दिला. तेव्हा श्रीरामजी म्हणाले की येथे आलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी परत जावे, मी 14 वर्षांनी परत येईल. श्रीरामजींच्या शब्दात किन्नर हा शब्द कुठेही वापरला नाही. त्यामुळेच किन्नरांनी तेथेच रामाची वाट पाहत राहिले. जेव्हा प्रभू राम 14 वर्षाच्या वनवासानंतर परतले, किन्नरांची भक्ती पाहून श्रीरामजी थक्क झाले. श्रीरामजींनी किन्नरांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही दिलेले आशीर्वाद वरदान ठरतील. या कारणास्तव किन्नरांचे आशीर्वाद हे वरदान मानले जाते. जरी तुम्ही कोणत्याही दिवशी कधीही किन्नरांचे आशीर्वाद घेऊ शकता. जर तुम्हाला कोणत्याही दिवशी किन्नरांचे आशीर्वाद मिळाले तर ते तुमच्यासाठी शुभ मानलं जातं. परंतु जर तुम्ही बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घ्या, जर तुम्ही एखाद्या किन्नरांकडून आशीर्वाद घेतला तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानलं जातं. बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घेणं खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की बुध ग्रह किन्नरांचे प्रतीक मानलं जातं. बुध ग्रहाचा ग्रह आणि किन्नर देखील बुध ग्रहाला शांत करतात. त्यामुळे बुधवारी त्यांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे बुधवारी किन्नरांकडून आशीर्वाद घेतल्यास विशेष फळ मिळते. अशी समजूत आहे की बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घेतल्यानं आपल्याला विशेष फळ मिळतं, आपले नशीब बदलतं आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. जर तुम्हाला बुध ग्रहामुळे कोणतीही समस्या येत असेल तर बुधवारी तुम्ही किन्नरांचा आशीर्वाद अवश्य घ्या. यामुळं तुमच्या जीवनातील बुध ग्रहाशी संबंधित समस्या दूर होतील. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार जी मुलं अभ्यासात कमकुवत असतात त्यांच्यासाठी किन्नरचा आशीर्वाद खूप फायदेशीर मानला जातो. अशा मुलांना बुधवारी किन्नरांच्या मांडीवर बसून बुध नक्षत्रात किन्नरांचा आशीर्वाद घेतल्यानं मुलं चांगलं होतं असं मानलं जातं. अभ्यासात आणि मुलाला चांगले भाग्य मिळतं. जर तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतील आणि तुम्हाला आनंद मिळत नसेल आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल तर बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे आणि मेकअप दान करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. यामुळं तुम्हाला संपत्ती आणि यश मिळते आणि तुमच्या जीवनातील समस्या दूर होतात. तुम्ही किन्नरांचा अनेक वस्तू दान करू शकता. त्यांना तांदूळ दान करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळं देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्न आणि पैशाची
कमतरता भासत नाही. याशिवाय किन्नरांना हिरव्या रंगाचे कपडे दिले जातात. बुधवारी कपडे दान करावे. किन्नरांना ढोलक दान केल्यानं व्यवसायात वृद्धी होते. असं मानलं जातं की किन्नर जेव्हा आनंदी असतात तेव्हा ते एखाद्याला आशीर्वाद देतात आणि जेव्हा ते रागात असतात तेव्हा ते एखाद्याला शिव्या शाप देखील देतात. परंतु ते स्वतःच्या हाताने कधीही कोणाला पैसे देत नाहीत. तुम्ही एखाद्या किन्नरांकडून 1 रुपया देखील मागितला आणि त्यांनी तो दिला मी ते खूप शुभ असतं. किन्नराने बुधवारच्या दिवशी स्वतःच्या हाताने एखाद्याला पैसे दिले तर ते खूप शुभ मानलं जातं. मग त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. त्याचा बुध बलवान होतो आणि तो यशाच्या उंचीला स्पर्श करू लागतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या वाटेत कधीही किन्नर भेटला तर चुकूनही त्यांचा अपमान करू नका. त्यांना तुमच्या क्षमतेनुसार काही वस्तू भेट द्या. शक्य असल्यास तुम्ही 1 रुपयाचं नाणं आशीर्वाद म्हणून मागू शकता. किन्नरांकडून मिळाले हे 1 रुपयाचं नाणं तुम्ही पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा. हे केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमचे कोणाकडून रखडलेले पैसे मिळतील. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये चमत्कारिक बदल दिसतील. यामुळं तुमची प्रगती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होईल. कठोर परिश्रम करूनसुद्धा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडथळे येत असतील तर बुधवारी किन्नरांशी संबंधित हा ज्योतिषी उपाय करू शकता. बुधवारी एखाद्या किन्नरला हिरव्या रंगाचे कपडे आणि मेकअप द्यावा, वस्तू द्यावीत, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. असे केल्यानं व्यक्तीचे निद्रिस्त नशीब जागृत होतं. किन्नरांच्या आशीर्वादानं व्यक्तीचे करिअर आणि व्यवसाय दोन्हींमध्ये प्रगती होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो किन्नर हे बुध ग्रहाशी संबंधित मानले जातात. त्यामुळं विशेषतः बुधवारी नाणं मागावं. असं केल्यानं प्रत्येक इच्छा पूर्ण होते, नशीबही चमकते, प्रत्येक प्रलंबित काम पूर्ण होऊ लागतं. एवढंच नाही तर अनर्थही टळतो. एखाद्या किन्नरने तुम्हाला नाणे दिले तर हिरव्या कपड्यामध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवा. असं केल्यानं महालक्ष्मी आणि कुबेरदेव यांचा आशीर्वाद सदैव राहतो. किन्नरांचे जग बाहेरून दिसते तितकेच आतून रहस्यमय आहे. तरीही त्यांच्या चालीरीती आणि विधी इतर धर्मापेक्षा खूप वेगळ्या आहेत. या समाजाला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. आज आम्ही तुम्हाला किन्नराशी संबंधित एक रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कदाचित माहीतसुद्धा नसेल. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की किन्नरांचा आशीर्वाद तुमच्यावर धनाचा वर्षाव कसा करू शकतो. असं म्हणतात की कष्ट करूनसुद्धा पैशाची कमतरता असेल तर किन्नरांचा आशीर्वाद घ्यावा. सर्व प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नसेल असं वाटत असेल तर किन्नरांना कधीही दुखवू नये. असं केल्यानं तुमचे झोपलेले नशीबही जागृत होऊ शकतं. तुम्हाला कधीही संकटात पडायचे नसेल आणि तुम्हाला नेहमी श्रीमंत राहायचे असेल तर किन्नरांना कधीही दुखवू नका. आजकाल तुम्हाला किन्नर घरातून ट्रेनने किंवा रस्त्याने प्रवास करताना आढळतात. लोकांकडे जाऊन पैसे मागतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की जे पैसे देत नाहीत त्यांना अत्यंत गरिबीचा सामना करावा लागतो. हे टाळण्याचा एक उपाय म्हणजे किन्नरांनी तुमच्यावर कधीच नाखुश राहू नये. असं म्हणतात की किन्नरांच्या आशीर्वादानं तुमचं नशीब वाढतं. तुम्ही किन्नरांकडून 1 रुपयाचं नाणं घेऊन खिशात ठेवलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण एखाद्या किन्नरला शिव्या दिल्यास त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा कोणी किन्नरने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही ते त्याला द्यावे. हे देखील सांगा की किन्नर आल्यावर त्याला परत येण्यास सांगा. कारण हे 2 शब्द बोलल्यानं नशीब उजळतं आणि किन्नरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो. शुभ प्रसंगी परिधान करणं आवश्यक. किन्नर हे आपल्या समाजातील लोक आहेत ज्यांचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणं आहे की किन्नरांमध्ये कोणत्याही व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देण्याची आणि नाराज झाल्यावर त्यांना शाप देण्याची अद्भुत शक्ती असते. जीवनात का महत्त्वाचं आहे? ज्योतिषशास्त्रानुसार किन्नराशी संबंधित
अनेक खात्रीशीर उपाय सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्यावर माणसाच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल दिसू लागतात. या संबंधित कोणते सोपे आणि प्रभावी उपाय आहेत ते जाणून घेऊया, जे जीवनात शुभ आणि सौभाग्य आणतात. बुधवारी करा हा खास उपाय. सर्वप्रथम आपल्या एखाद्या चांगल्या ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवा. जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी आम्ही तुम्हाला खात्रीशीर उपाय सांगणार आहोत. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी बुधवारी एखाद्या किन्नरला मेकअपच्या वस्तू आणि दक्षिणा दान करा. मेकअपच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाचे कपडे घालावेत, वस्तूंचे दान करावे. की विशेष उपाय केल्यानं करिअर आणि बिझनेसमधील सर्व समस्या दूर होतात. तुम्हाला अपेक्षित यश मिळू लागतं. जर पैशाची कमतरता भासत असेल तर कृपया एखाद्या किन्नरला पैसे किंवा अन्न देऊन त्यांच्याकडील आशीर्वाद म्हणून एक नाणे घ्या आणि तुमच्या तिजोरीमध्ये पर्समध्ये ठेवून द्या. स्वप्नात किन्नर दिसल्यास स्वप्नशास्त्रात असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी जर तुम्हाला स्वप्नात किन्नर पैसे देताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे. हे भविष्यात काही मोठा नफा किंवा यश दर्शवते. किन्नरांशी अशा गोष्टी कधीही करू नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की बुधवारी कोणताही किन्नर तुमच्याकडे आला आणि त्याने अन्न किंवा पैसे मागितले तर त्याला नकार देऊ नका आणि दान करा. काही झालं तरी माफी मागा, परंतु त्याच्याशी गैरवर्तन करू नका. अन्यथा त्यांनी दिलेला शाप तुमच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण करू शकतो. चुकूनही या गोष्टी दान करू नका. किन्नरांना या दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही किन्नरांना दान करू नयेत. किन्नराने चुकूनही जुने कपडे दान करू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला ते दान करायचे असेल तर त्यांना नवीन कपडे दान करा. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं, म्हणून ते धुळीत ठेवल्यास किंवा दान केल्यास लक्ष्मीचा कोप होतो. तेल चुकूनही किन्नरांना दान करू नये. किन्नरांना स्टीलच्या वस्तू दान करणं शुभ मानलं जात नाही. असं मानलं जातं की दान केल्याने कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. किन्नरांना स्टीलच्या वस्तू देणं अशुभ मानलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.